कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके सर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, एका कॅबिनेट मंत्र्याच्या ओएसडी करून एका पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि मुलाला सुद्धा बॅटने मारण्याचा प्रयत्न आहे. नक्की काय प्रकार आहे? हा मूळ गुन्हा तोपकाला पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे दाखल आहे आणि 00 तिकडे दाखल होऊन आपल्याकडे तो गुन्हा पुढील तपासासाठी ट्रान्सफर झालेला आहे. मूळ घटना ही क्वीन्स गार्डन कोरेगाव पार्क हद्दीमध्ये घडलेली आहे. पतीने जे कंप्लेंट आहेत त्या कंप्लेंटच्या म्हणजे तक्रारदाराच्या पतीनं तक्रारामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की त्याच्या पतीनं बॅटनं मारल्याची तक्रार आहे. अजून गुन्हा प्राथमिक तपासामध्ये आहे. मूळ ज्या फिर्यादी आहेत त्या अहिल्यानगर येथे आहेत. त्या आल्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन आपल्याला पुढची तपासाची दिशा ठरवता येईल. मूळ जो आरोपी आहे आरोपीच्या मूळ गावी श्रीगोंदा येथेही आपली एक टीम जाऊन आलेली आहे. त्याचबरोबर आरोपी जो मुंबई येथे आहे तर तिकडेही एक आपली टीम जाऊन आलेली आहे. पण आरोपी अद्याप शोध चालू आहे आपला. खरं तर या मारहाणीचं कारण काय आहे का? काय कशामुळे ती मारहाण करण्यात आली? तक्रारीमध्ये त्यांनी पत्नीने असे नमूद केले आहे की बाबा पतीचा मोबाईल चेक करत असताना चॅटिंगच्या त्या इश्यूवरनं त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यावर मारहाण झाली असं तक्रारीत नमूद केलेलं आहे. सर, राज्याचा कॅबिनेट मंत्री आणि कॅबिनेट मंत्र्याचा हा ओएसडी आहे, याच्यामध्ये काही वरती राजकीय वरदहस्त आहे का किंवा ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला असं काही दबाव किंवा यामध्ये कुठलाही राजकीय दबाव नाही किंवा कुठनाकडूनही आम्हाला फोन कॉल्स वगैरे आलेले नाहीत. तपास अगदी निपक्षपातीपणे सुरू आहे आणि लवकरच आम्ही आरोपीला अरेस्ट करू. सर, आरोपीचं नाव आणि त्याची पार्श्वभूमी थोडक्यात काय समजाल? आरोपीचं नाव विजय कारंडे म्हणून आहे आणि तो मूळ समाज कल्याण विभागामध्ये कामाला आहे आणि सध्या ओएसडी म्हणून काम करत आहे. आरोपीचा सध्या तपास आमच्याकडून घेतला जात आहे अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.